ज्योतिषालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या चातुर्मासामध्ये ज्याप्रमाणे आपण संकल्प घेतलेला आहे, मराठी महिन्यातील श्रवण नक्षत्रावर एक ज्योतिष विषयक व्याख्यान आयोजित करायचं। तर यावर्षी यावेळेला हे भाद्रपद महिन्यातलं जे श्रवण नक्षत्र आहे, तर आजच्या दिवशी आपण एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे। त्या व्याख्यासाठी जे व्याख्याते आहेत ते श्रीयुत मयुरेश रिसबूड, राहणार गिरगाव, मुंबई। नमस्कार सर। सरांची ओळख अशी करून देता येईल की सर स्वतः ज्योतिष विद्या वाचस्पती आहेत। पुण्याच्या फलज्योतिष अभ्यास मंडळ या शिक्षण संस्थेतून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याशिवाय सरांचा जो जरी बॅकग्राऊंड लॉ विषयाशी संबंधित असला तरी त्यांना ज्योतिषा विषयामध्ये रस असून त्यांचा विविध विषयांशी संबंध येतो। त्यांचं त्याप्रमाणे संशोधन आहे आणि आता मी त्यांची फार मोठी हे न करता तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो। सर स्वतः ब्रोकिंग कंपनीमध्ये लीगल डिपार्टमेंटमध्ये असले आणि त्यांचा लॉ किंवा लीगल या विषयांशी संबंध असला तरी सुद्धा मुख्यतः त्यांना ज्योतिषा विषयाची फार ओढ आहे, आवड आहे। तर आता आपण त्यांचे विचार ऐकूया। त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे कुंडलीतील केंद्रयोग आणि कोणयोग आणि त्यांचा परस्पर संबंध। तर या विषयावर आपले त्यांचे विचार ऐकूया। नमस्कार। भारतीय फलज्योतिषशास्त्र हे माणसाच्या भूत भविष्य वर्तमानाचा वेध घेणारं अत्यंत प्रभावी शास्त्र आहे। ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण माणसाच्या भूत भविष्य आणि वर्तमानातील सर्व घटनांचा मागोवा अत्यंत सक्षमपणे घेऊ शकतो। आपल्याकडल्या ऋषीमुनींनी, पूर्वाचार्यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये खूप संशोधन करून, वर्षानुवर्ष अवलोकन करून खूप चांगले सिद्धांत निर्माण केलेले आहेत आणि ते आपल्याला भविष्याच्या मार्गदर्शनासाठी फार महत्त्वाचे ठरतात। अनेक वर्षांचा अभ्यास कोणी केला असेल असा जर आपला एक विचार येतो, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडे लोमश ऋषींचा उल्लेख येतो। लोमश ऋषींच्या बद्दल असं सांगतात की अंगावर जेवढे रोम आहेत तेवढे युग त्यांचं आयुष्य आहे आणि त्यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये 4 लाख श्लोक असलेलं एक ग्रंथरचना केली होती। अर्थात ती ग्रंथरचना आता लुप्त झालेली आहे, पण लोमश ऋषींच्या ह्या लेखनाचा उल्लेख बृहत्पराशर होराशास्त्रामध्ये काही अंशतः सापडतो। याच्यावरनं लोमश ऋषींचं संशोधन आपल्या लक्षात येतं आणि त्यांनी किती वर्ष त्याचं निरीक्षण करून सिद्धांत बनवलेले आहेत याचाही आपल्याला अनुभव येतो। फलज्योतिषशास्त्र म्हणजे नुसतेच ग्रहांची ग्रहगती किंवा ग्रहांच्या स्थितीवरनं वर्णन असंच नाही आहे, तर फलज्योतिषशास्त्र याच्यामागे काही प्रिन्सिपल्स आहेत, काही फंक्शन्स आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, काही सिद्धांत आहेत। हा सिद्धांत पहिले आपल्याला बघावा लागतो आणि मग तो कसा काम करतो हे आपल्याला बघायचं आहे। म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल्स ऑफ फंक्शन्स ऑफ ॲस्ट्रॉलॉजी हे पहिल्यांदा बघावं लागतं। आता हे काय आहे? आपण जर सर्वसाधारणपणे विचार केला तर प्रत्येक कर्माचं फळ मनुष्याला त्याच्या आयुष्यात मिळत असतं। हा सिद्धांत विज्ञानालाही मान्य आहे। विज्ञान असं सांगतं की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, म्हणजे न्यूटनचा तिसरा सिद्धांत। आता याच्यामध्ये आपल्याला आपण असं जर पाहिलं तर आपण जेव्हा एखादी कृती किंवा एखादी करतो त्यावेळेला त्या गोष्टीचा एक फळ ऑलरेडी निर्माण होतं आणि ते माणसाला मिळत असतं। आता आपण जर उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर आपण आपल्या रोजच्या जीवनातलं एक उदाहरण घेऊया। आपण सर्व जाणतो की आपण सर्व बँकेमध्ये FD काढतो। FD काढत असताना आपण काय करतो तर आपण बँकेमध्ये जातो, बँकेमध्ये पैसे आणि फॉर्म देतो। बँक जो व्यक्ती आहे, बँकेचा अधिकारी आहे, तो आपल्याला ती FDची रसीद देतो, ज्याच्यामध्ये याचा उल्लेख असतो की आपली प्रिन्सिपल अमाऊंट किती, मुद्दल किती, व्याज किती आणि आपल्याला ते व्याज आणि मुद्दल कधी मिळणार। आता हा जर सिद्धांत आपण बघितला तर आपलं FD काढणं हे आपलं कर्म झालं, त्याच्यावरती मिळणारं व्याज हे आपलं कर्मफळ झालं आणि ते व्याज कधी मिळणार हे कर्मफळ मिळण्याची वेळ हे आपल्याला दर्शवतं। आता आपण सर्व कॅलेंडर जाणतो म्हणून आपल्याला हे सहजरित्या कळतं की अमुक अमुक दिवशी आपली FD मॅच्युअर होणार आणि आपण बँकेत ती घेण्यासाठी जातो। पण सृष्टीचा गाडा खूप अजस्र आहे। युगानुयुगे जी आपण कर्म केलेली असतात ती कधी फलद्रूप होणार हे ठरवण्यासाठी आपलं कॅलेंडर किंवा आपलं घड्याळ हे त्रोटक आहे। म्हणून नियतीला तिच्याच व्यापा एवढं मोठं काहीतरी पाहिजे आणि म्हणून ग्रहगतीचा वापर केला जातो।
ग्रहगतीचा वापर अशा प्रकारे केला जातो की एका विशिष्ट माणसाच्या पत्रिकेमध्ये, विशिष्ट ग्रहयोग असलेल्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये एक विशिष्ट ग्रहरचना आकाशात निर्माण झाल्यावरती त्याला विशिष्ट प्रकारचं किंवा अमुक एक प्रकारचं फळ मिळणार हे निश्चित केलं जातं. म्हणजेच ज्योतिष हे एक कॉस्मिक क्लॉक म्हणजे वैश्विक घड्याळ आहे आणि ग्रहगती म्हणजे कॉस्मिक क्लॉक आणि वैश्विक घड्याळ आहे आणि त्याचीच भाषा म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपण असं बघितलं की कर्म जेव्हा करतो आपण तेव्हा त्याची दोन प्रकारे आपल्याला ज्योतिषशास्त्रात त्याच्या गोष्टी कळतात. पहिली गोष्ट म्हणजे कर्माचं फळ काय मिळणार आणि कधी मिळणार. कर्माचं फळ काय मिळणार हे ठरवण्यासाठी आपल्याकडे कर्मविपाक संहिता आहे की आपण एखादं कर्म केलं तर त्याचं फळ काय मिळणार हे कर्मविपाक संहिता सांगते. त्याचंच रिफ्लेक्शन म्हणजे जन्मकुंडली असते आणि ते फळ कधी मिळणार हे ग्रहगती दाखवते. आता ग्रहगती ज्या वेळेला हे दाखवत असते तेव्हा आपल्याला ती ग्रहगतीची भाषा समजली पाहिजे, जशी आपल्याला घड्याळाची आणि कॅलेंडरची भाषा समजते. की एफडी जेव्हा मॅच्युअर होते ती डेट आपल्याला समजते, म्हणजे तारीख, महिना आणि वर्ष यांचं ज्या वेळेला एक विशिष्ट प्रकारे संयोग होतो त्या दिवशी आपण बँकेमध्ये जातो. तसंच गोचर, विंशोत्तरी महादशा यांची एक विशिष्ट रचना झाली की एखादी विशिष्ट घटना घडणार हे ज्योतिषशास्त्र शिकल्यावरती त्या माणसाला त्या वैश्विक घड्याळाची भाषा समजते आणि त्याप्रमाणे त्याला त्या माणसाला आयुष्यात विशिष्ट फळ कधी मिळणार हे समजतं. आता माणसाला जेव्हा कुठली कृती किंवा कुठलंही कर्म करायचं झालं तर त्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे माणसाचे एफर्ट्स, इनपुट्स ज्याला आपण कर्म म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे भाग्य म्हणजे फॉर्च्यून किंवा लक ज्याला आपण म्हणतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला अवरोध करणारे घटक ज्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. आता आपल्याला आपल्या विषयाच्या अनुषंगाने पहिले 2 घटक जर विचारात घ्यायचे झाले तर आपण असं बघूया की माणसाचं कर्म आणि त्याचं भाग्य हे कसं त्या माणसाला एखाद्या घटनेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतं. बृहत्पराशर होराशास्त्र एक चांगला श्लोक सांगतो जो जेव्हा ज्योतिष शिकवतात तेव्हा तो श्लोक सगळ्यांना त्याप्रमाणे शिकवला जातो. अनेक ज्योतिष ग्रंथांमध्ये तोच श्लोक वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तो उल्लेखित केला गेलेला आहे. तो श्लोक असा आहे, लक्ष्मीस्थानं त्रिकोणं च विष्णुस्थानं च केंद्रकं तयो संबंध मात्रेण राजयोगाधिकं भवेत्. या श्लोकामध्ये त्यांना काय सांगायचं आहे तर विष्णुस्थान म्हणजे केंद्रस्थान आहे आणि त्रिकोण स्थान म्हणजे लक्ष्मी स्थान आहे. ह्या दोन्ही स्थानांच्या स्वामींचा जेव्हा संयोग होतो तेव्हा राजयोग प्राप्त होतो. आता राजयोग बृहत्पराशर होराशास्त्रामध्ये 500-1000 वर्षापूर्वी जेव्हा सांगितला होता तेव्हा त्यांच्या राजकीय व्यवस्था आणि त्यांची सामाजिक परिस्थिती यानुसार राजयोग आणि आजच्या काळामध्ये राजयोग याच्यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे आपण त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा गर्भित अर्थ किंवा सद्यकालीन अर्थ घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा राजयोग व्हायला तुम्हाला पहिली म्हणजे केंद्रस्थान आणि दुसरं म्हणजे त्रिकोण स्थान यांचा संयोग होणं गरजेचं आहे. जेव्हा केंद्रस्थान आपण म्हणतो तेव्हा ती 1, 4, 7 आणि 10 ही केंद्रस्थानं आहेत. यांना विष्णू स्थान का म्हटलेलं आहे तर विष्णू हा जगाचा पालन करता आहे. म्हणजे अविरत कर्म करणं आणि सृष्टीला पालन करणं आणि तिला चलन करत ठेवणं, तिला चालवत ठेवणं हे विष्णूचं काम आहे आणि म्हणून कर्म करत राहणं हे कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि म्हणून त्याला विष्णू स्थान म्हटलेलं आहे. आणि लक्ष्मी ही प्रत्येकाच्या भाग्यातच असावी लागते आणि म्हणून त्रिकोण स्थानांना म्हणजे 1, 5 आणि 9 या स्थानांना लक्ष्मी स्थान म्हटलेलं आहे. आता जेव्हा कुठलंही आपण काम करतो तेव्हा आपण काम कुठलं एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला कर्म करणं हे पहिले महत्त्वाचं आहे. हे कर्म जर आपण नाही केलं तर ती गोष्ट प्राप्त होण्यामध्ये आपल्याला शक्यता खूप कमी होऊन राहते. मग कर्म करणं हे 1, 4, 7, 10 या स्थानांवरती अवलंबून आहे. ही स्थानं काय दाखवतात तर पहिलं त्याच्यामधलं स्थान आहे प्रथम स्थान. हे प्रथम स्थान माझं शरीर दर्शवतं. मला निसर्गतः जे प्राप्त झालेलं आहे हे प्रथम स्थान दाखवतं. म्हणजे कर्म करण्याच्या दृष्टीने माझं नैसर्गिक सामर्थ्य किती आहे. म्हणजे मला समजा 100 मीटरच्या रनिंगमध्ये जिंकायचं असेल आणि माझा पाय अधू असेल तर मी निसर्गतः ती गोष्ट करण्यासाठी अक्षम आहे. त्यासाठी लग्नस्थान फार चांगलं असावं लागतं. म्हणून ते केंद्रस्थान आहे, कारण एफर्ट्सला नैसर्गिक क्षमता असणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं केंद्रस्थानातलं महत्त्वाचं स्थान आहे कर्माच्या अनुषंगाने, ते म्हणजे चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थान हे माणसाला जन्मतः मिळालेली
नैसर्गिक परिसर किंवा त्याला वातावरण जे आपण म्हणतो ते दर्शवतो. म्हणजे शहरात राहणाऱ्या माणसाची उत्तम शिक्षण घेण्याची उपलब्धता आणि खूप आतमधल्या रिमोट गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची शिक्षण घेण्यासाठी त्यांना असलेली उपलब्धता, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून आपल्याकडे त्याला निसर्गतः वातावरण कसं अनुकूल मिळतं यासाठी चतुर्थ स्थान महत्वाचं आहे. कुठलंही कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा ते एकट्याने होत नाही, त्याला एक समोरची व्यक्ती पण लागते. त्याच्या अनुषंगानेच कर्म केलं जातं. जसं नोकरी करत असेल तर नोकर असेल तर मालक पण असावा लागतो, खरेदी करणारा असेल तर विक्री करणारा पण असावा लागतो. आणि म्हणून सप्तम स्थान त्याच्यामध्ये फार महत्वाचं येतं. आणि दशम स्थान हे तीनही गोष्टी जेव्हा त्या माणसाला प्राप्त होतात तेव्हा तो कर्म करू शकतो. आणि म्हणून दशम स्थान हे ऍक्च्युअल कर्मस्थान आहे, कारण ह्या तीन गोष्टी असेल तरच तो कर्म करू शकतो. आता या चार गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा आपल्याला कर्म करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळतो आणि आपण कर्म करू शकतो. आता नुसतंच कर्म करून चालेल का, तर तसं होत नाही, त्याला भाग्याचीही जोड असावी लागते. आणि म्हणून प्रथम स्थान, पंचम स्थान आणि नवम स्थान ही तीनही स्थानांचे स्वामी यांचं सुद्धा अनुकूल्य असणं गरजेचं आहे. कारण भाग्यात असेल तरच तुम्ही काही गोष्टी करू शकता, अन्यथा आपल्याला काही गोष्टी सहज सुलभ होत नाहीत, असा आपला नेहमीचा सगळ्यांचा अनुभव असतोच. मग ह्या दोन स्थानांचे स्वामी जेव्हा एकत्र येतात केंद्र त्रिकोणामध्ये किंवा चांगल्या स्थितीमध्ये ज्यावेळेला येतात त्यावेळेला माणसाची कर्म करण्याची क्षमता ही चांगली असते. तो कर्म करण्यासाठी उद्युक्त होतो, महत्वाकांक्षी असतो, त्याची जिद्द चांगली असते, तो उत्तम प्रकारे कर्म करू शकतो. आणि त्याला भाग्याची साथ मिळाल्यामुळे परिस्थिती अनुकूल होते, परिस्थिती अनुकूल मिळते, त्याला वातावरण अनुकूल मिळतं, त्याला समाज किंवा याच्याकडनं चांगला मार्गदर्शन मिळतं आणि तो ते कर्म पूर्ण करून राजयोगाला प्राप्त करू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट घडायची असेल त्यासाठी तो प्रयत्न करून ती गोष्ट मिळवू शकतो. कर्म करणं का महत्वाचं आहे, तर आपल्याकडे एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, उद्यमे नहि सिद्ध्यन्ति कार्याणि च मनोरथाः. उद्योग केल्याशिवाय, कर्म केल्याशिवाय माणसाला काही मिळणार नाही. पुढचं हे आहे, नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. म्हणजे सिंह जर रानात नुसता झोपून राहिला तर त्याच्या तोंडामध्ये कोणी येऊन हरिण घालणार नाहीये, त्याला जाऊन ते शिकार करणं हे प्राप्त आहे. पण ती शिकार करण्याची नैसर्गिक क्षमता त्या सिंहाला निसर्गाने दिलेली असते. त्यामुळे त्याच्यामध्ये नैसर्गिक क्षमता आहे, फक्त त्याला ते कर्म एक्झिक्यूट करायचं आहे. समोर हरिण येणं हे त्याच्या भाग्यात लागतं. तो जर शहरात उभा राहिला तर त्याला हरिण येणार नाहीये, त्यामुळे तो त्या जंगलात असणं, त्याच्यासमोर हरिण येणं हे भाग्यात आहे. आणि मग त्यांनी तेव्हा तो कर्म करतो तेव्हा ते सिद्धीस जातं. ऋग्वेदातही आपल्याकडे कर्माच्या बद्दल फार चांगलं सांगितलेलं आहे. नर ते श्रांतस्य सख्याय देवाहा असा एक उल्लेख मिळतो. त्याच्यामध्ये असं म्हणतात की थकेपर्यंत मेहनत केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही. हे सगळं जरी असलं तरी महाभारतात व्यासमुनींनी लिहूनच ठेवलेले भाग्यम फलती सर्वत्र. भाग्य हे शेवटी सगळीकडे फळतं. कारण तोच सिंह जेव्हा हरणाच्या मागे पळत असतो तेव्हा हरणाच्या भाग्याने कधी कधी हरिण त्याच्या तावडीतून सुटतं, पण म्हणजे त्याच्या भाग्यात नसतं. आपण भाग्याच्या बाबतीत काही गोष्टी नंतरही बघणार आहोत. पण कर्म आणि भाग्य या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात, म्हणजेच केंद्रस्थानाचे स्वामी आणि त्रिकोण स्थानाचे स्वामी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाला राजयोग प्राप्त होतो. आता हा विषय झाला एक श्लोकाचा जनरल सिद्धांत. केंद्र त्रिकोणाचे स्वामी तर कित्येक लोकांच्या पत्रिकांमध्ये एकत्र असतील, चांगल्या स्थितीत असतील, उच्चीचे असतील, पण आपल्याला तशी फळं मिळताना दिसत नाहीत. म्हणजे काय, तर आपण म्हणू की काही ज्योतिषी आपल्याला सांगताना असं दिसतं की तुमच्या पत्रिकेत असे योग आहेत, असे योग आहेत, असे योग आहेत, पण वास्तवात मात्र आपल्याला ते फलद्रूप होताना दिसत नाही. याचं कारण आहे की त्या गोष्टींना, ते कर्म करताना त्याला येणारा रेझिस्टन्स फॅक्टर जो आहे, ज्याला अवरोधात्मक जो घटक आहे तो विचारात घेणं गरजेचं आहे. याला अवरोध करणारे घटक कुठले कुठले आहेत, तर ते आहेत 6, 8 आणि 12, ज्याला आपण त्रिक स्थान म्हणतो. हे 6, 8 आणि 12 काय करतात, तर षष्ठ स्थान आरोग्य आणि शत्रू दाखवतं, अष्टम स्थान मृत्यू आणि नाश दाखवतं किंवा अडथळे, अवरोध दाखवतं, आणि व्ययस्थान हे नुकसान किंवा ती गोष्ट लांब जाणं दाखवतं, त्या गोष्टीपासून फारकत होणं दाखवतं. आता ज्या वेळेला केंद्र त्रिकोणांच्या स्वामीच्या युतीवरती जर ह्या त्रिक स्थानांच्या स्वामींची जर प्राबल्य असेल तर सगळ्या गोष्टी समोर आपल्याला कर्म करण्याची क्षमता असून भाग्यात एखादी गोष्टी संधी येऊन सुद्धा आपल्याला
ती गोष्ट करता येत नाही किंवा त्या गोष्टी करण्यामध्ये खूप अवरोध प्राप्त होतो आणि अवरोध झाल्यामुळे आपल्यापासून ते फळ लांब जातं. कारण त्या केंद्र त्रिकोणाच्या स्वामींवरती षष्ठ स्थान, अष्टम स्थान किंवा व्ययस्थानाचा म्हणजे त्रिक स्थानांच्या स्वामींचा कुठेतरी एक परिणाम आपल्याला जाणवतो. आता हेच त्रिक स्थानांच्या अधिपती कशा प्रकारे त्याला परिणाम करू शकतात असा जर आपण हे केलं तर केंद्र त्रिकोणाचे स्वामी समजा आपण असं धरू की नवम स्थान आणि दशम स्थानाचे स्वामी समजा दशम स्थानात आहे आणि त्यांना षष्ठेश प्रभावित करत असेल म्हणजे युतीने म्हणा किंवा दृष्टीने म्हणा तर माणसाला शत्रुत्वामुळे होणारे त्रास, त्याला शत्रुत्वामुळे होणारे संधीची हानी, त्याला आजारपणामुळे एखादी संधीचा सोनं न करता येणं, ती संधी प्राप्त करून न घेता येणं किंवा ती संधी मिळाली जरी तरी त्या संधीपासून आजारपणाच्या कारणामुळे दूर व्हायला लागणं किंवा ते पद जरी एखाद्याला प्राप्त झालं तरी आजारपणाच्या कारणामुळे त्या पदाचा त्याग करायला लागणं, या गोष्टी षष्ठ स्थान दाखवतात. आता ह्याच केंद्र त्रिकोणाच्या अधिपतींवरती अष्टम स्थानाचा प्रभाव, अष्टमेशाचा किंवा अष्टम स्थानाच्या स्वामीचा प्रभाव असेल तर तो काय दाखवतो तर पदाचा किंवा संधीचा नाश होणं किंवा ती संधी प्राप्त जरी झाली तरी त्याच्यामध्ये काही गोष्टींचा अडथळा येणं, काही ऑब्स्ट्रक्शन्स येणं, ह्या गोष्टी अष्टमस्थान दाखवतं. म्हणजे पदाला मान न राहणं किंवा त्या पदावरनं पदच्युती होणं किंवा त्या पदाचा अधिकार काढून घेतला जाणं म्हणजे त्या पदाची मृत्यू झाला असं आपण म्हणू थोडा, म्हणजे त्या माणसाला त्याचा उपभोग नाही घेता येत. व्ययस्थान काय दाखवतं तर व्ययस्थान लांब जाणं दाखवतं म्हणजे तात्पुरती स्थगिती येणं, त्या गोष्टीपासून आपल्याला दुरावा येणं, त्या गोष्टी आपण मनासारख्या न करता येणं, या गोष्टी व्ययस्थान. आता या तीनही स्थानांमध्ये जर केंद्र, या तीनही स्थानांच्या स्वामींपेक्षा केंद्र त्रिकोणाचे स्वामी जर बलवान असतील तर अवरोध येतात पण माणसाला ती गोष्ट पूर्णत्वाला जाते किंवा तो जे कर्म करतो ते पूर्णत्वाला जाते. पण केंद्र त्रिकोणांच्या स्वामीचं जसं आपण म्हटलं युतीला किंवा ज्या योगाला बळ नसता त्रिक स्थानाच्या स्वामींना जर बळ असेल तर ती गोष्ट मिळते पण ती पूर्णत्वाला जात नाही आणि त्याला त्याच्यापासून लांब जावं लागतं किंवा ती नाश पावते. आता हे सगळं झालं आपल्याला भावेशांचं. आता हाच अनुभव आपल्याला भावामध्ये पण येतो. जसं आपण पाहिलं की समजा केंद्रस्थानामध्ये एखादा ग्रह आहे, जेच आपण उदाहरण घेतलं की नवमेश आणि दशमेश समजा दशमस्थानामध्ये आहेत, ह्या दशमेशाला समजा त्रिक स्थानांचा अधिपती जर प्रभावित करत असेल तर माणसाला भाग्यात संधी येऊन सुद्धा त्याला कर्म करण्याची इच्छा राहत नाही, त्याची उमेद नसते, त्याच्याकडे महत्वाकांक्षा नसते, त्याची कर्म करण्याची इच्छा नसते किंवा त्याला कर्म करण्याची परिस्थिती प्राप्त होत नाही किंवा शारीरिक क्षमता नष्ट होऊन जाते किंवा समोरची व्यक्ती अवरोध निर्माण करते आणि ती गोष्ट समोर असून सुद्धा त्याला तिचा उपभोग घेता येत नाही. याच्याच विरुद्ध भाग आहे त्रिकोण स्थानांच्या स्वामींचा. समजा हाच त्रिक स्थानाचा अधिपती जर त्रिकोण स्थानांच्या अधिपतींना प्रभावित करत असेल तर आपल्याला ती कर्म करण्याची क्षमता असून सुद्धा, कर्म करण्याची एक उमेद असून सुद्धा, महत्वाकांक्षा असून सुद्धा, दृढनिश्चय असून सुद्धा, शारीरिक क्षमता असून सुद्धा ती गोष्ट आपल्याला भाग्यात मिळत नाही आणि म्हणून आपल्याला क्षमता असून सुद्धा संधी न मिळाल्याने आपल्याला ती गोष्ट करता येत नाही किंवा त्या गोष्टीचा आपल्याला लाभ घेता येत नाही. आता केंद्र त्रिकोणांच्या स्वामींच्या बाबतीत किंवा केंद्र त्रिकोणातल्या ग्रहांच्या बाबतीत असं सांगितलं जातं, एक सर्वसाधारण ज्योतिषशास्त्रामध्ये सिद्धांत असा आहे की केंद्रस्थानांमध्ये पापग्रह चांगली फळं देतात. आता त्याचा अर्थ असा आहे की आपण म्हणजे ग्रहांची तत्व किंवा ग्रहांचं स्वरूप किंवा ग्रहांची एक मानसिकता किंवा त्याचं जे कारकत्व आहे ते आणि स्थानांचं कारकत्व ह्याचं ब्लेंडिंग करून आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. पापग्रह हे माणसामध्ये सुप्त महत्वाकांक्षा देतात, इच्छाशक्ती देतात किंवा एखादी गोष्ट करण्यासाठीची जी उमेद असते ती गोष्ट मिळेपर्यंत अथक परिश्रम करण्याची क्षमता किंवा ज्याला आपण जिज्ञासू वृत्ती हे पापग्रह दर्शवतात. मग ते केंद्रस्थानांमध्ये असतील तर माणसाच्या महत्वाकांक्षा फार प्रबळ असतात. तो कुठलीही घटना पूर्ण घडेपर्यंत ती थांबत नाही
आणि कंटिन्युअसली ती त्याला त्याच्या ज्या मागण्या असतात त्याच्या ज्या इच्छा असतात त्या कधी संपत नाहीत. त्यामुळे एक संपल्यावर दुसरी संपल्यावर तिथली पुढच्या पायरीकडे जाण्याकडे त्याची जी धारणा असते त्यामुळे तो कधी थांबत नाही आणि सतत उद्योग आणि सतत कर्म करीत राहिल्या कारणाने त्याला त्या पापग्रह केंद्र स्थानांमध्ये असल्यामुळे सतत कर्म करण्याची उमेद टिकून राहते. पण इथेच जर शुभग्रह असतील तर शुभग्रह हे निसर्गतः सात्विक वृत्तीचे ग्रह आहेत. त्यामुळे त्याच्या इच्छा वासना या खूप मर्यादित असतात. तो थोडासा अल्पसंतुष्ट असतो. फार मोठ्या महत्वाकांक्षा त्याच्या नसतात. पण त्याला सगळं निसर्गतः मिळालेलं असतं. त्यामुळे फार मेहनत करण्याची किंवा फार कर्म करण्याची त्याला इच्छा नसते. त्यांनी ते थोडीशी मेहनत करून मिळवावं अशी त्याची वृत्ती होते आणि त्यामुळे झगडण्याची जी एक क्षमता असते त्यातनं कमी होऊन जाते. हाच प्रकार त्रिकोण स्थानांमध्ये उलट आहे. त्रिकोण स्थानांमध्ये पापग्रह अशुभ फळं देतात. आता पापग्रह म्हणजे अशुभ फळं देण्याचं कारण काय आहे तर त्रिकोण स्थानांमध्ये ज्या वेळेला पापग्रह असतात त्यावेळेला तुमचं भाग्य जे निसर्गतः आपल्याला जे दैव आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते दैव खूप खडतर बनून राहतं. दैव खडतर बनल्यामुळे आपल्याला संधी जरी आपण करण्याची क्षमता असेल तरी ती संधी मिळत नाही किंवा संधी मिळाली तरी आपल्याला तिथे ती गोष्ट पाहिजे त्याप्रमाणे घडवून घेता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला ती गोष्ट मिळण्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात, काही अडथळे येतात किंवा आपल्याला इच्छित कार्य साध्य करण्यामध्ये अडथळे येतात. हे जर शुभग्रह त्रिकोण स्थानांमध्ये असतील तर त्रिकोण स्थानातले हे शुभग्रह निसर्गतः आपल्याला भाग्य अनुकूल करतात, नशीब अनुकूल करतात. भाग्य आणि नशीब अर्थात हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. आपण शेवटी हे बघूया की भाग्य म्हणजे काय आणि नशीब म्हणजे काय. पण भाग्य आणि नशीब ह्या दोन गोष्टी अनुकूल झाल्या तर आपल्याला संधी जरी खूप खडतर असली तरी आपण भाग्याच्या सहाय्याने त्या संधीचं पुरेपूर सोनं करू शकतो. मात्र भाग्य अनुकूल नसेल तर कितीही संधी मिळाली तरी आपण त्याचा पूर्णपणे वापर म्हणा किंवा त्याचा पूर्णपणे फायदा आपण उठवू शकत नाही आणि म्हणून त्रिकोण स्थानांमध्ये शुभग्रह अत्यंत महत्वाचे ठरतात. पत्रिकेमध्ये आपल्याकडे कितीही चांगले ग्रह असले तरी त्रिक स्थानांचे अधिपती हे सगळीकडे प्रभाव टाकत असतात आणि म्हणून आपल्याला कुठे अवरोध निर्माण होतो, कुठे आपल्याला सहज रस्ता प्राप्त होतो. तसंच ह्या केंद्रस्थानांमधल्या स्वामींची, केंद्रस्थानातल्या ग्रहांची किंवा केंद्रस्थानाच्या स्वामींची किंवा त्रिकोण स्थानांमधल्या ग्रहांची किंवा त्रिकोण स्थानांच्या स्वामीचा जर त्रिक स्थानांशी संबंध आला तर त्या गोष्टींमध्ये तो न्यूनत्व दर्शवतो आणि न्यूनत्व दर्शवत असल्या कारणाने आपल्याला ती गोष्ट साध्य करण्यामध्ये अडथळे येतात. आपण अनेक वेळेला पाहतो की असे फलादेश आपल्यापर्यंत येतात, पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सूर्य उदय झाला असता लख्ख प्रकाश पडणार ही गोष्ट सर्वसाधारणपणे बरोबर आहे. पण सूर्य उदय झाला असता जर ढगांची खूप दाटी झालेली असेल तर सूर्यप्रकाश लख्ख पडणार नाही किंवा ग्रस्तोदित सूर्योदय असेल, ग्रहण असेल, ग्रस्तोदित सूर्यग्रहण असेल तर हा प्रकाश लख्ख पडणार नाही आणि त्याला सूर्यप्रकाशाला अवरोध निर्माण झालेला असतो. आणि म्हणून आपण केंद्र त्रिकोणाचे स्वामी हे जरी चांगले प्लेस झालेले असले तरी त्यांच्यावरती जर त्रिक स्थानांचा प्रभाव असेल तर त्यांची फळं ही त्याप्रमाणे कमी होतात किंवा ती फळं मिळण्यामध्ये अवरोध निर्माण होतो. आता आपण ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे योग बघतो. ह्या योगांमध्ये सुद्धा हेच फळ, ह्याच प्रकारचा सिद्धांत आपण लक्षात घेतलेला आहे. आपण उदाहरण म्हणून बघूया, रुचक नावाचा पंचमहापुरुष योग होतो ज्याच्यामध्ये मंगळ हा जर केंद्रस्थानांमध्ये स्वगृहीचा किंवा उच्चीचा असेल तर रुचक नावाचा योग होतो. या योगामध्ये माणूस अतिशय प्रतिभावान, प्रभावशाली, महत्वाकांक्षी आणि राजयोगकारक म्हणजे उच्च पदावरती जाण्यासाठी त्याला हा योग चांगला आहे. इथे सांगण्याचा त्यांचा गर्भित अर्थ हाच आहे की मंगळ हा लढवय्या ग्रह आहे, त्याच्या महत्वाकांक्षा अपरंपार आहेत, त्याचा जिद्द खूप मोठी आहे आणि हा केंद्रस्थानामध्ये पडल्यामुळे तो अविरत कष्ट, संघर्ष करण्याची क्षमता, कायम त्याला झगडण्याची वृत्ती आणि याच्यामुळे तो खूप पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तो पुढे जातो. हा त्याच्या मागचा गर्भित अर्थ आहे. असाच दुसरा एक योग बी रामनांनी आपल्या 300 इम्पॉर्टंट कॉम्बिनेशन्स याच्यामध्ये दिलेला आहे, तो म्हणजे राजलक्षण योग. त्यांना त्याच्यात असं म्हणायचं आहे की शुभग्रह विशेषतः गुरु, चंद्र, शुक्र आणि बुध हे जर केंद्रस्थानांमध्ये असतील तर तो माणूस अतिशय समाजामध्ये प्रभावशाली व्यक्ती असतो,
त्याचा प्रभाव समाजावर चांगला पडत असतो आणि त्याला समाजामध्ये मान सन्मान आणि अधिकार प्राप्त होतो. इथेही आपण पाहिलं तर इथे हाच सिद्धांत उल्लेखित होतो की केंद्रस्थानांमध्ये शुभग्रह असल्या कारणाने त्याला परिस्थिती अनुकूल होते, त्याला वातावरण अनुकूल होतं, त्याला समोरची व्यक्ती सहज अनुकूल होते आणि तो थोड्याशा कर्मात सुद्धा आपलं इप्सित साध्य करून घेऊ शकतो. हाच सिद्धांत आपल्याला या याच्यामध्ये पण उल्लेखित झालेला दिसतो. आता आपल्या ऋषीमुनींनी खूप व्यापक आणि खूप सूक्ष्मपणे विचार केलेला आपल्याला आढळतो. आपण असं बघूया की हे जे केंद्र त्रिकोणांचे स्वामींचा किंवा हा जो योग आहे हा केवळ फक्त मूळ कुंडलीतल्या 1 4 7 10 किंवा 1 5 9 या स्थानांना लागू न करता त्यांनी प्रत्येक कारक स्थानांना लागू करून पाहिलेला आहे. उदाहरणार्थ केंद्रस्थान आणि त्रिकोण स्थान ही प्रत्येक स्थानाला आहेत. म्हणजे आपण एक उदाहरण म्हणून घेऊया की दशमस्थान हे आपल्या आयुष्यातलं करिअर दर्शवतं, कर्म दर्शवतं, करिअर दर्शवतं, माणूस आयुष्यामध्ये काय करणारे दर्शवतं. आता दशमाची केंद्रस्थानं आहेत 1 4 आणि 7 आणि त्रिकोण स्थानं आहेत 2 आणि 6. आता दशमाची केंद्रस्थानं हे दशमाबद्दलच्या कर्माबद्दल आपल्याला दर्शवतात. तर दशमाची त्रिकोण स्थानं दशमाचं भाग्य म्हणजे करिअरमध्ये आपल्याला भाग्य कसं साथ देणार आहे करिअरच्या अनुषंगाने हे दर्शवतात. नवम स्थान हे माणसाचं ओव्हरऑल भाग्य झालं. तर प्रत्येक स्थानाचं भाग्यस्थान हे त्या त्या स्थानाबद्दलचं नशीब किंवा भाग्य दर्शवत असतं. आता आपण असं इथे एक उदाहरण घेऊया की दशम स्थान जसं कर्म आपण बघितलं आता त्याचा दशमेश म्हणजे केंद्रस्थानाचा अधिपती, दशमाचा दशमेश म्हणजे सप्तम स्थानाचा स्वामी आणि दशमाचा भाग्येश म्हणजे दशमापासून नवम स्थानाचा स्वामी म्हणजे षष्ठ स्थानाचा स्वामी हे 2 ग्रह समजा चतुर्थ स्थानी किंवा लग्नस्थानी किंवा सप्तम स्थानी म्हणजे केंद्रस्थानांमध्ये दशमाच्या केंद्रस्थानांमध्ये एकत्र आहेत. तर हे काय फळ देऊ शकतात. सप्तम स्थान हे समोरची व्यक्ती दर्शवतं. जसं पती असेल तर पत्नी, खरेदी करणारा असेल तर विक्री करणारा, देणारा असेल तर घेणारा, मग एम्प्लॉयर असेल तर एम्प्लॉई दर्शवतो. मग तुम्ही समजा एम्प्लॉई असाल तर तुमचा मालक हा सप्तम स्थानावरती यायला पाहिजे. म्हणजे सप्तम स्थान हा एम्प्लॉयर दर्शवतो. दशमाचं भाग्य तुमच्या करिअरचं भाग्य हे षष्ठ स्थान दाखवतं. आता ह्या दोघांची ज्या वेळेला युती होते तेव्हा तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुमचा बॉस हा तुम्हाला शत्रुत्व करत नाही किंवा तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये मदत करतो, सहाय्य करतो, अडथळे करत नाही, अवरोध करत नाही, उलट तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतो किंवा तुम्हाला करिअरमध्ये एक चांगला एक पाथवे निर्माण करून देतो. आणि म्हणून या 2 स्वामींचे एकत्र येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे प्रत्येक स्थानाला लागू आहे. हे जसं दशम स्थानाचं आहे तसंच सप्तम स्थानाचं, पंचम स्थानाचं किंवा अजून चतुर्थ स्थानाचं ह्या प्रत्येक स्थानाला त्यांची केंद्रस्थानं आहेत आणि ही त्या त्या गोष्टींची कर्म आणि भाग्य आपल्याला दर्शवित असतात. आपण जसं बघितलं आता की केंद्र त्रिकोण हे प्रत्येक भावाला असतात आणि प्रत्येक भावाचे केंद्र त्रिकोण हे त्यांचं भाग्य आणि कर्म दर्शवत असतात. आता जनरली आपल्याकडे असं पाहतात की केंद्रस्थानांमध्ये जेव्हा पापग्रह असतो आणि त्रिकोण स्थानांमध्ये जेव्हा शुभग्रह असतो त्यावेळेला केंद्रस्थानातला पापग्रह हा माणसाची एक नैसर्गिक जिद्द, त्याची पुढे येण्याची महत्वाकांक्षा, त्याला एक उमेद किंवा त्याला एखादी गोष्ट कर्म करण्यासाठी जी लागणारी जी एक चिकाटी आहे किंवा लागण्यासाठी जी महत्वाकांक्षा आहे ती मिळेपर्यंत न थांबण्याची वृत्ती आहे हे केंद्रस्थानातले पापग्रह दर्शवतात. आणि जेव्हा त्रिकोण स्थानांमध्ये शुभग्रह असतो तेव्हा त्याच्या त्या मनइप्सित कर्मासाठी कर्म करण्यासाठीच्या प्रयत्नांना नशिबाची जोड सहजरित्या प्राप्त होते आणि ती जोड जेव्हा प्राप्त होते तेव्हा तो त्या गोष्टीमध्ये यश प्राप्त करून घेऊ शकतो किंवा त्याला त्याच्या प्रयत्नांना यश प्राप्त होतं. मात्र इथे नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या दोघांपैकी या दोघांच्याही स्वामींना किंवा त्रिक स्थानांचा कुठेही प्रभाव येतो तेव्हा तो घटक हा प्रभावित होतो. जसं आपण पाहिलं की केंद्रस्थानांमध्ये पापग्रह असून त्याच्यावरती त्रिक स्थानांचा अधिपती जर प्रभाव टाकत असेल तर त्या केंद्रस्थानातल्या स्वामीला एक निसर्गतः नेगेटिव्हिटी येते. म्हणजे कर्म करत असताना सुद्धा योग्य दिशा न प्राप्त होणं हे तो त्रिक स्थानांचा अधिपती दाखवतो.
हेच तोच त्रिस्थानांचा अधिपती जर भाग्य त्रिकोणातल्या किंवा 1, 5, 9 या स्थानातल्या स्वामींना जर प्रभावित करत असेल तर नशिबामध्ये काहीतरी गोष्ट प्राप्त होण्यामध्ये अडथळे निर्माण होणं किंवा नशिबामध्ये आपल्याला ती गोष्ट सहजासहजी प्राप्त न होणं, ह्या गोष्टी ह्या त्रिस्थानांच्या अधिपतींमुळे दिसून येतात. आता ह्या त्रिस्थानांचा किंवा केंद्र त्रिकोण स्थानांचा हाच विचार फक्त आपल्या ऋषीमुनींनी केवळ ग्रहां एक स्थानांपुरताच मर्यादित न ठेवता तो थोडा पुढे जाऊन ग्रहांना पण लावला. आणि आपल्याला असं त्यांना एक लक्षात आलं की ह्या केंद्र त्रिकोण स्थानांचा ग्रहांवरती पण तसाच प्रभाव होतो. ग्रह हे त्यांच्या केंद्र त्रिकोणात असलेल्या ग्रहांच्या प्रभावामध्ये येऊन त्यांच्या बिहेवियरमध्ये काही प्रमाणामध्ये बदल निर्माण होतो. तो बदल कसा निर्माण होतो किंवा काय होतो याचा अभ्यास ज्या वेळेला केला त्यावेळेला त्यांनी एक सर्वमान्य किंवा सर्वांना माहीत असलेली आपल्याला एक संकल्पना पुढे आणली, ती म्हणजे योग. योग म्हणजे नेमका काय शब्द आहे, आपण तो थोडा गूढ शब्द म्हणून धरला जातो, पण योग याचा अर्थ दोन ग्रहांमध्ये किंवा दोन गोष्टींमध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना तयार झाल्यावरती त्या दोघांमध्ये हार्मनी किंवा डिसहार्मनी डेव्हलप होते का हे पाहणं. म्हणजे उदाहरणार्थ एका ग्रहाचा दुसऱ्या ग्रहाशी एक विशिष्ट योग होतो तेव्हा जसं आपण उदाहरण घेऊ की एक्स ग्रहाचा वाय ग्रहाशी जेव्हा शुभयोग होतो तेव्हा दोन्ही ग्रहांची फळं ही वृद्धिंगत पावतात. याच वेळेला एक्स ग्रहाचा वाय ग्रहाशी ज्या वेळेला अशुभ योग होतो तेव्हा ह्याच ग्रहाची फळं ही एक न्यूनत्व येतं किंवा ती डिक्रीज होतात. आता आपण एक योग हा शब्द जसा समजायला अवघड आहे, आपण त्याला गणिती भाषेमध्ये धरूया. मी आकडा 1 आणि आकडा 2 असे दोन आकडे धरतो. एकाच्या डाव्या बाजूला जर 2 मांडले, म्हणजे आपण 1 मांडून त्याच्या डाव्या बाजूला जर 2 मांडला एकाच्या डाव्या बाजूला तर तो 12 होतो. आणि एकाच्या उजव्या बाजूला जर 2 मांडला तर तो 21 होतो एकाच्या. आता 12ची व्हॅल्यू आणि 21ची व्हॅल्यू याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्लेसमेंट बदलल्यामुळे व्हॅल्यू कमी अथवा वाढली अथवा कमी झाली. याचा अर्थ ग्रहाची प्लेसमेंट दुसऱ्या ग्रहापासून कशी आहे त्याच्यावर त्याचं फळ वृद्धिंगत पावणार की कमी होणार हे ठरतं. आणि म्हणून योग ही संकल्पना या दृष्टीने पुढे आणली. सर्वसामान्यपणे आपल्या विषयाच्या अनुषंगाने 2 योग महत्वाचे येतात. एक म्हणजे केंद्र योग आणि दुसरा म्हणजे नवपंचम योग. असे अनेक योग आहेत पत्रिकेमध्ये जे ग्रहांच्या फळांना प्रभावित करतात आणि त्यांच्यामध्ये बिहेवियरल चेंजेस करतात. म्हणजे तो ग्रह बिहेवियरली चांगले फळं देणार की वाईट फळं देणार हे त्याच्याशी, चांगले ग्रह योग करत असतील तर तो निश्चित चांगली फळं देणार आणि अशुभ योग करत असतील तर तो अशुभ फळं देणार, हे एक सर्वसामान्यपणे सिद्धांत होतो. मग आता हे 2 योग म्हणजे केंद्र योग आणि नवपंचम योग हे फार महत्वाचे आपण माहीत आहेत पत्रिकेमध्ये. ते कसे आहेत ते आपण बघूया. केंद्र योग हा सर्वसामान्यपणे पत्रिकेमध्ये अशुभ समजला जातो, पण अन्य अशुभ योग जसे आहेत जसं षडाष्टक आणि द्विर्द्वादश याच्यापेक्षा केंद्र योग थोडा सौम्य ठरतो. केंद्र योग हा अशुभ का मानला जातो कारण तो संघर्ष निर्माण करतो आणि संघर्षातून यश देतो, सहजासहजी यश देत नाही. आणि संघर्ष निर्माण केल्यामुळे त्याला अशुभ मानतात. मात्र इतर अशुभ योगांसारखा तो फळाचा नाश करत नाही, मात्र संघर्षाने तो ते फळ मिळवून देतो, म्हणून अशुभ सांगतात. विशेष उल्लेख करण्यासारखं म्हणजे द्वारकानाथ नारायण राजे, आपण सर्व जाणतो, उत्तम ज्योतिषी, विद्वान ज्योतिषी होऊन गेले. त्यांनी त्यांच्या जातकदीप या ग्रंथामध्ये विशेष उल्लेख केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पत्रिकेमध्ये एखादं केंद्र योग तर असायलाच पाहिजे, नाहीतर माणसाचं आयुष्य एकदम नीरस बनेल. एखाद्या माणसाला जर बसल्या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिवसभर मिळत असतील तर त्याच्या आयुष्यामध्ये उत्साह, आनंद आणि समाधान या गोष्टी निघून जातील आणि एक यंत्रवत गोष्ट किंवा एक यंत्रवत जीवन त्याच्या आयुष्यामध्ये येईल. आपण रोजच्या आयुष्यामध्ये संघर्ष करतो, कामाला जातो, व्यवसायाला जातो, उद्योगधंद्याला जातो, कमी अधिक प्रमाणात आपण संघर्ष करून त्या ठिकाणी पोहोचतो किंवा ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी थोडा बहुत स्ट्रगल करतो. मग तो स्ट्रगल केल्याच्या नंतर ती गोष्ट जेव्हा आपल्याला प्राप्त होते त्याचा आनंद हा फार मोठा असतो. तो आनंद प्राप्त करण्यासाठी तुमच्या पत्रिकेने एखादं केंद्र योग तर हवाच हवा. पण नुसतं केंद्र योग असून चालेल का, तर नुसतं स्ट्रगलच निर्माण होईल. मग ते गोष्ट नुसतं स्ट्रगल करून पूर्णत्वाला जाण्यासाठी त्रिकोण योग पण पत्रिकेमध्ये पाहिजे.
म्हणजे एखाद्या ग्रहाचा दुसऱ्या ग्रहाशी जेव्हा केंद्र योग होतो तेव्हा तो माणसाची महत्वाकांक्षा वाढवतो, माणसाचा निश्चयी वृत्ती वाढवतो, माणसाला एखादं इप्सित साध्य करण्याची त्याची ध्येय मोठी करून ठेवतो आणि त्याच्यामुळे त्याचा संघर्ष वाढवतो. आणि त्याच ग्रहाचा जेव्हा त्रिकोण योग एखाद्या दुसऱ्या ग्रहाशी होतो तेव्हा तो ग्रह त्याला भाग्य निर्माण करतो, का त्याला एक भाग्याचा सपोर्ट देतो, त्याला फॉर्च्युनेट करतो, त्याला लक प्रदान करतो आणि त्यामुळे त्याला त्या गोष्टीचं किंवा इच्छित साध्य करण्याकरता कर्म करून ते कर्म पूर्ण करण्याकरिता त्याला तो त्रिकोण योग महत्वाचा ठरतो. मग आपण एक साधारण असं बघितलं तर कुंडलीतले केंद्रयोग हे साधारणपणे कुंडलीचे केंद्रयोग हे साधारण ऍडिशन हे फंक्शन दाखवतात, तर कुंडलीचे त्रिकोण योग हे मल्टिप्लिकेशन हे फंक्शन दाखवतात. का ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मी असं म्हटलं तर आपण असं जाणतो की प्लस आणि मायनस यांचं जर ऍडिशन केलं तर ते मायनस येण्याची शक्यता असते, पण दोन मायनसचं मल्टिप्लिकेशन सुद्धा प्लस होतं. म्हणजे त्रिकोण योगातले ग्रह हे नेगेटिव्ह रिझल्ट देण्याचे चान्सेस फारच कमी असतात. केंद्र योगातले ग्रह ते जर अशुभ ग्रह असतील, पापग्रह असतील तर ते संघर्ष खूप मोठा करतात आणि त्यामुळे माणसाला कदाचित खूप संघर्षाला सामोरं गेल्यामुळे एक फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन येऊ शकतं. पण हे जर शुभ ग्रह असतील तर ते कमी संघर्षामध्ये माणसाला यश देऊन पुढे नेतात. त्रिकोण ग्रहांचं पण तसंच आहे. जर दोन पापग्रहांचा जरी त्रिकोण योग झाला तरी ते चांगली फळं देतात, न्यूनाधिकत्व असू शकतं पण चांगली फळं देणार हा एक नॉर्मल सिद्धांत झाला. शुभ ग्रहांचे त्रिकोण योगही शुभ फळं देतात हेही आपण जाणतोच. म्हणून त्यांना केंद्र योगांना हे आपण ऍडिशन हे फंक्शन दिले आणि त्रिकोण योगांना हे आपण मल्टिप्लिकेशन हे फंक्शन दिले. आणि म्हणून केंद्र त्रिकोणाचा नुसताच कुंडलीतल्या स्थानांच्या पासून मूळ कुंडलीतल्या मूळ स्थानांवरती विचार न करता कुंडलीतली मूळ स्थानं, केंद्र त्रिकोणातले ग्रह, त्या इच्छित भावापासून किंवा कारक भावापासून येणारे केंद्र त्रिकोणातले ग्रह आणि प्रत्येक ग्रहाच्या केंद्र त्रिकोणात असलेले ग्रह यांचाही विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण बराच काळ आपण हा गोष्ट विचारतोय, भाग्य, कर्म, नशीब या तीनही गोष्टीचा आपण काही वेळ आता बऱ्याच वेळेला उल्लेख केला. हा प्रकार नेमका काय आहे याचं आपण एक रोजच्या आपल्या जीवनातलं उदाहरण बघूया, म्हणजे आपल्याला समजेल की कर्म काय असतं, भाग्य काय असतं आणि नशीब काय असतं आणि ते कुंडलीमध्ये रिफ्लेक्ट होतं. आपण उदाहरण धरूया की आपल्याला दादर स्टेशनला एखादी लोकल पकडायची आहे, समजा विरार किंवा डहाणू लोकल पकडायची आहे. तिचा टाइम ठरलेला असतो, एक विशिष्ट सकाळी 10:05 आपल्याला ट्रेन पकडायची आहे. आपण खूप धावपळ करून अगदी वेळेवर घरातून निघून जे आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी धावपळ करून आपण दादर स्टेशनला ट्रेन 10:05 असेल तर अगदी 9:55 जाऊन पोहोचतो तिथे. हे आपलं कर्म झालं. दादर स्टेशनला गेल्यावर आपल्याला तिकीट काढायचं आहे. आपल्याला मुंबईकरांना हा सगळा अनुभव नेहमीच येतो म्हणून हा विशेष दिला. कर्म करणं म्हणजे तुम्ही वेळेत दादर स्टेशनला पोहोचणं. तुम्ही जेव्हा दादर स्टेशनला पोहोचता त्यावेळेला तुम्हाला तिकीट काढायचं असतं. कॉमन आहे दादर स्टेशनला तिकीट काढण्यासाठी भली मोठी रांग असणारे एक नैसर्गिक हे आहे. आपली ट्रेन 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी असते आणि आपण मोठी रांग बघून थोडेसे फ्रस्ट्रेट होतो की आता आपल्याला तिकीट मिळणार कधी नाही, आपली ती एखादीच किंवा टायमिंगची ट्रेन आहे ती आपल्याला मिळेल की नाही असा आपल्या पुढे एक संभ्रम निर्माण होतो आणि आपण फ्रस्ट्रेट होऊन हताश होऊन त्या लाईनीमध्ये उभे राहतो. आपण 1-2 मिनिट 3 मिनिट त्या लाईनीमध्ये उभे असू आणि झटकन जी विंडो पुढे लाईन होती त्याच्या बाजूच्या विंडोवरती त्यांचा कर्मचारी येतो आणि तो विंडोची ओपन करतो आणि तुम्ही ते बघता आणि तिथे जाऊन तुमचाच पहिला नंबर लागतो आणि तुम्ही तिथे जाऊन उभे राहता. हे तुमचं भाग्य झालं, कारण त्यांनी विंडो ओपन करणं हे तुमच्या भाग्यात असावं लागतं. तुम्हाला वेळेत स्टेशनवर पोहोचणं हे कर्म आहे, तुम्हाला योग्य संधी मिळणं हे तुमचं भाग्य आहे. आता प्रश्न असा येतो की तुम्ही सकाळी सकाळी गेलेला असता, तोही पहिलाच विंडो उघडलेली असते, तुमच्या हातात असते 100ची नोट आणि तुमचं तिकीट असतं 15 रुपये. आता तो व्यक्ती, तुम्ही सांगता एक तिकीट द्या, तो व्यक्ती 15 रुपयाचं तिकीट बघतो आणि सांगतो सुट्ट्या घ्या. आता तुमच्या हातात 100ची नोट असते, तुमच्याकडे सुट्टे नसतात. तो ती 100ची नोट घेतो किंवा तुम्हाला सांगतो साईडला उभे राहा, सुट्टे आले की तुम्हाला मी देतो. आता तुमच्याकडे पैसे सुट्टे नसणं हे तुमचं नशीब झालं. ते जर जास्त खडतर असेल तर तुम्हाला ते योग्य वेळेत त्याच्याकडे पैसे येणार नाही, तुम्हालाही सुट्टे पैसे मिळणार नाही आणि तुमची ट्रेन मिस होईल. पण तुमचं नशीब जर चांगलं असेल तर
झटकन मागची लोक त्याला सुट्टे पैसे देऊन त्याच्याकडे 100 रुपये सुट्टे होतील, किंवा तुम्हाला कोणतरी आजूबाजूचा व्यक्ती 100ची नोटबंदीची सुट्टी करून देईल. तुम्ही त्याला तिकीट द्या, तुम्ही त्याला पैसे द्याल, तिकीट घ्याल आणि प्लॅटफॉर्मवरती ट्रेन यायच्या 2 ते 3 मिनिटं अगोदर रिलॅक्स डब्याच्या तिथे येऊन उभे राहा. याच्यामध्ये कर्म, भाग्य आणि नशीब या 3 गोष्टी वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम करतात. याचा अर्थ कर्म करणं हे भाग्याला ऍक्शन मध्ये आणण्याचं काम आहे. न्यूटनचा सिद्धांत सांगतो की कुठल्याही गोष्टीच्या एक कायनेटिक पोटेन्शियल एनर्जीला कायनेटिक मध्ये कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे त्याला गती द्यायची असेल तर एक्सटर्नल फोर्स लावायला लागतो. म्हणजेच भाग्य हे स्वतः गतिमान नाही, भाग्याला गतिमान करण्याकरिता कर्म करायला लागतं. आणि हे कर्म म्हणजे आपलं दादर स्टेशनला पोहोचणं आहे. तो विंडो निसर्गता म्हणजे त्यांनी एकदम अनामिकपणे ओपन होणं आणि आपण तिथे गावात जाऊन उभं राहणं हे भाग्य झालं. आणि आपल्याकडे वेळच्या वेळी सुट्टे पैसे एक असणं हे आपण जमा करून कुठून तरी देणं, और आपल्याला सुट्टे पैसे समोरच्याला तिकीट विंडोवाल्याला किंवा आपल्याकडे घेणं हे तुमचं नशीब झालं. या 3ही गोष्टी जेव्हा सिंक्रोनाइज होतात एकाच वेळेला, त्यावेळेला आपल्याला कुठलीही गोष्ट सहजतेने घडते. याच्यापैकी एक जरी गोष्ट कमी पडली, आपण जरी दादर स्टेशनवर वेळेत पोहोचायला शक्य नाही झालं, तर त्याच बाजूला विंडो जरी त्यांनी उघडलेली असली तरी त्याच्या पुढे पण मोठी रांग निर्माण होते आणि आपल्याला ते भाग्याचा एनकॅशमेंट करता येत नाही किंवा नशिबाची एनकॅशमेंट करता येत नाही. म्हणजे भाग्य ही ब्रॉडर कन्सेप्ट किंवा मॅक्रो कन्सेप्ट झाली आणि नशीब ही मायक्रो कन्सेप्ट आहे. ह्याच गोष्टी आपल्याला कुंडलीमध्ये केंद्र आणि त्रिकोण भावांच्या अनुषंगाने अनुभवाला येतात. आणि ह्या केंद्र त्रिकोण स्थानांच्या अनुषंगाने आपण माणसाचं भाग्य, नशीब किंवा कर्म ह्या गोष्टींचा अनुभव घेऊन आपण हे व्यक्तीला सांगू शकतो की कुठे कमतरता आहे आणि कुठे त्याला वर्कआउट करायचं की जेणेकरून त्याचं जे कार्य आहे, त्याला जी इच्छित गोष्ट आहे किंवा त्याचं जे कर्म आहे ते पूर्णत्वाला जाईल. या प्रकारे आपण केंद्र त्रिकोणांच्या स्वामींचा अभ्यास करून आपण माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभाशुभ घटनांचा वेध घेऊ शकतो आणि आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्याचा पुढचा आढावा घेता येतो. नमस्कार. आता जसं आपलं आपण पाहिलं की केंद्र स्थान आणि कोण स्थान यांचा परस्पर संबंध आपण पाहिला, पण या ठिकाणी जर समजा की ज्यांना कुठलंच स्वतःचं असं राशीचं हे नाही आहे, अधिपत्य नाही आहे, असे राहू केतू किंवा हर्षल नेपच्यून असले तर त्यांच्या बाबतीमध्ये आपण कसा विचार करू शकतो की केंद्रस्थानात किंवा कोणस्थानात त्यांच्यातले काही योग आपण त्याचे पाहू शकतो का, की यासाठी फक्त राशीचे अधिपत्य असणारे लोक ग्रह स्वतःवे? आपला प्रश्न चांगला आहे. याच्यामध्ये बघा, राहू केतू हे छायाग्रह आहे. आपण राहू केतूंच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच तज्ज्ञ ज्योतिषांनी याच्यावरती ऑलरेडी विचार करून ठेवलेला आहे. आता निसर्गतः हे छायाग्रह आहे, म्हणजे यांचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे. छाया ही कुठल्या तरी एका मटेरियल ऑब्जेक्टची छाया असते. याचा अर्थ काहीतरी ऑब्जेक्ट असावा लागतो आणि त्याचे हे प्रतिबिंब किंवा छाया आहे असं आपण म्हणूया. म्हणजे हे ग्रह कोणाच्या तरी अनुषंगाने, कोणाच्या तरी मार्फत आपली फळं प्रक्षेपित करत असतात. मग राहू केतू हे कशी फळं देतात, तर 3 प्रकारची फळं त्यांची आपण ज्योतिषशास्त्रामध्ये जाणतो. माझ्या अनुभवात मी असं मानतो की राहू केतू हे प्रथम दर्शनी हे ते ज्या ग्रहाच्या युतीत आहेत त्यांची फळं प्रायमरीली देतात. कारण तो ग्रह जड पिंड आहे, त्याची छाया पडणार, म्हणून राहू केतू हे त्यांच्या युतीत असतील, त्यांची फळं पहिल्या लेवलला देतात. जर त्यांच्यासोबत कुठलाही ग्रह नसेल तर ते ज्यांच्या राशीत आहेत त्यांच्या अनुषंगाने फळं देणार. आणि त्यांचं जे फळं देण्याचं नेचर आहे हे शनीसारखं आहे. कारण कुजवत केतू आणि शनीवत राहू असं आपण म्हणतो. म्हणजे राहू हा शनीसारखी फळं देतो आणि केतू हा मंगळासारखी फळं देतो. आता राहू आणि केतू यांच्यापैकी जे ग्रह केंद्र स्थानांचे अधिपती किंवा त्रिकोण स्थानांच्या अधिपतींच्या युतीत अथवा त्यांच्या राशीत असतील तर आपल्याला त्या राशी स्वामींच्या किंवा ज्यांच्या युतीत ते ग्रह आहेत त्या ग्रहांच्या फळांमध्ये यांची फळं ही नेगेटिव्ह अथवा पॉझिटिव्ह त्यांच्या स्थितीप्रमाणे ब्लेंड करावी लागतात. म्हणून राहू केतू हे केंद्र त्रिकोणाच्या अनुषंगाने फळं देतीलच. त्यांचं अस्तित्व केंद्र त्रिकोणात असेल तर ते निश्चितच त्याची फळं दर्शवणारच आहेत, त्याच्यात काही वादच नाहीये. पण ते अन्य कुठल्या स्थानात असतील जरी आणि ते केंद्र त्रिकोणातल्या भावेशांच्या राशीत असतील तरी त्यांचं फळ त्या अनुषंगाने मिळणार. ह्या बाबतीत काही अंशाने कृष्णमूर्तींचं मत
पटतं असं माझं एक हे आहे. म्हणजे पद्धत कुठलीही असो, आपल्याला चांगलं हे घ्यायचं आहे सगळ्यांकडनं, पद्धतीचा वाद न घालता. पण कृष्णमूर्तींचं हे मत काही अनुषंगाने अनुभवाला येतं आणि म्हणून केंद्र त्रिकोणाचे स्वामींच्या राशींमध्ये जर हे ग्रह असतील किंवा युतीत हे ग्रह असतील तर त्यांनाही त्यांच्या शुभाशुभत्वाप्रमाणे ते फल ब्लेंड होतात. असं हर्षल नेपच्यूनना निसर्गतः राशी दिल्या गेलेल्या नाहीये, त्यामुळे त्यांचं अस्तित्व ह्याच्याबाबत अभ्यास करणं खूप गरज, कारण हल्ली त्यांचा 200-400 वर्षामध्ये काही मिळालेला आहे. पण त्यांचं अस्तित्व याच्यावरती जरूर अभ्यास झाला पाहिजे. आणि केंद्र त्रिकोणांमध्ये हर्षल नेपच्यून प्लुटो असतील तर त्यांची फळं मिळालेली, म्हणजे जसं लग्न बिंदूच्या जवळ हर्षल नेपच्यून अथवा प्लुटो असणं, दशम भावाच्या बिंदूच्या जवळ हर्षल नेपच्यून प्लुटो असणं, सप्तम स्थानामध्ये हर्षल असणं हा जोडीदार व्हिम्सिकल नेचरचा देतो. अशा स्वरूपाचे पंचम स्थानामध्ये हर्षल असेल तर माणसाची विद्या अर्जन हे खूप वेगळ्या विषयांमध्ये होतं. नेपच्यून असेल तर त्याला गूढशास्त्रांची आवड असते. म्हणजे ते ग्रह त्यांची फळं हे मॅनिफेस्ट करतात. पण भावेश ह्या अनुषंगाने न होता आपण त्यांना भावस्थ ह्या अनुषंगाने बघावं, कारण त्यांच्या राशी नेमक्या कुठल्या आहेत हे अजूनपर्यंत ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासनीय मुद्दा आहे. त्याच्यावरती ठाम मत अजून शास्त्रींचं व्हायचंय. म्हणून आपण त्यांचा विचार भावस्थ या अनुषंगाने करूया, भावेश या अनुषंगाने अभ्यास जरूर करूया आपण त्याचा. विविध क्षेत्रांमध्ये अशा स्वरूपाची लोक आपल्याला आढळतात ज्यांच्या पत्रिकेमध्ये केंद्र त्रिकोणाचे योग आहेत आणि ते उच्च पदाला त्या त्या क्षेत्रामध्ये पोहोचलेले आहेत. जसं कला आणि अभिनय क्षेत्रामध्ये आपण मीना कुमारीजींच्या पत्रिकेमध्ये हा योग सापडतो. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उच्च दर्जाचं कार्य केलेलं आहे ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी, जे श्रेष्ठ दर्जाचं सामाजिक कार्य करून स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार उत्तम मान सन्मान मिळालेली अशी व्यक्तिमत्व होती आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये खरोखर राजयोग होता आणि ज्यांनी राजपद उपभोगलेला आहे अशाही व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये हा योग कसा मिळतो. तर आपले भूतपूर्व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पत्रिकेमध्येही आपल्याला केंद्र त्रिकोणाचा योग मिळेल आणि त्यांना राजपद प्राप्त झालेलं होतं. याच्यावरनं आपल्याला हा अभ्यास करता येईल की या दोन केंद्र त्रिकोणाच्या अधिपतींनी कसे आपल्याला योग प्राप्त